आजचा आपला 7वा दिवस आहे. तुम्ही या फॅट लॉसमध्ये आणि आपल्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने जे 7 दिवस मेहनत घेतली त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि आता हा तुमचा जो प्रवास आहे हा असाच इथून पुढे कंटिन्यू सुरू राहील अशी मी अपेक्षा बाळगतो तुमच्या सर्वांकडून. आणि तुम्ही सर्वजण हे निश्चितच सुरू ठेवाल अशी मला आशा आहे. आणि तुम्ही या 7 दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या शरीरासाठी जे 7 दिवस जे तुम्ही फोकस ठेवू शकता हे तुमच्या स्वतःला सुद्धा कळलं की या 7 दिवसामध्ये आपण या सर्व गोष्टी एकदम निश्चिंतपणे आरामात आपण करू शकतो. आणि हे तुम्ही सर्व काही अतिशय यशस्वी पद्धतीने तुम्ही हे सगळं साध्य केलेलं आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक प्रेरणा राहील की मी सर्व काही गोष्टी करू शकतो. याचा कुठलाही मला चिंता करण्याची किंवा टेन्शन घेण्याचं काम नाहीये. या आरामात मी 1 महिना, 2 महिने, पुढील 6 महिन्यापर्यंत हे अशीच कंटिन्युइटी त्यामध्ये ठेवू शकतो. तर आज या 7 दिवसामध्ये आपण काय काय शिकलो आणि यातून तुम्ही काय काय साध्य करून घेतलं, जे कळत न कळतच तुमच्याकडून ह्या सर्व गोष्टी या शक्य होऊ शकल्या. त्यामध्ये या 7 दिवसामध्ये सातत्याने नेहमी करता तुमचा जो आहार आहे तो आहार आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो तुम्ही उत्तम प्रकारे नियंत्रित सुद्धा केला. की जो डाएट प्लॅन मी सांगितला होता त्या पद्धतीने मग आपण जेवण कमी केलं किंवा एक एक पोळी खाल्ली, सलादचा वापर जास्त केला की जो की अगोदर आपण कधीच खात नव्हतो. एक थोडंफार काहीतरी जेवणासोबत खाल्लं तर तेवढेच आपण फक्त खायचो, पण यावेळेस बऱ्याच जणांनी सलाद हा भरभरून खाल्ला. त्यानंतर दुसरी गोष्ट कडधान्यांचा वापर हा पण अतिशय योग्य पद्धतीने आपण सर्वजण अजूनही करत आहात. तो तसाच आपण सुरू ठेवावा. यामुळे काय झालं की तुमचा आहार तर नियंत्रित केला गेला. तुम्ही बाहेरचे जे फास्ट फूड, जंक फूड होतं ते कम्प्लिटली खाणं पिणं बंद केलं. बरोबर, म्हणजे ब्रेड पकोडा असेल, काही कुणाला काय म्हणता येईल त्याला वडापाव आवडत होतं, बऱ्याच लेडीजना पाणीपुरी, त्यानंतर फास्ट फूड, जंक फूड म्हणजे त्यामध्ये काय काय असतात सगळे पदार्थ मी जास्त खात नाही त्यामुळे मला सुद्धा माहीत नाही. भेळ असेल, पाणीपुरी असेल, इडली, डोसा, उत्तप्पा, बर्गर, त्यानंतर वडापाव, ब्रेड पकोडा, या सर्व अशा गोष्टी जे खात होते किंवा तेलकट पदार्थ जे जास्त खातात तर त्यांनी सुद्धा त्या सर्व गोष्टी आहाराच्या बाबतीत बदललेल्या आहेत. त्यानंतर शरीरामध्ये तुमच्या काही प्रकारे सकारात्मक असे बदल घडले आणि ते स्वतः तुम्ही अनुभवलेत की या बदलांचा आपल्या शरीरावरती आपल्याला काय काय फायदा होतो ते सर्व गोष्टी तुम्ही अनुभवल्यात. आणि आपलं आरोग्य, आपलं शरीर, मन हे सुधारण्यासाठी ज्या काही नवीन सवयी सुद्धा तुम्ही आत्मसात केल्यात तर त्याचा सुद्धा तुमच्या अंतर्मनावरती, शरीरावरती अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणं आत्ताशी सुरू झालंय. ठीक आहे, याचा आपल्याला दीर्घकाळ परिणाम जर ठेवायचा आहे तर आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये कंटिन्युटी ठेवणं, या गोष्टी आपण नेहमी करत राहणं हे अतिशय गरजेचं आहे. यामुळे काय झालं की तुमची ऑटोमॅटिकली तुमची मानसिकता सुद्धा बदलली आणि तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास सुद्धा जागृत झालेला आहे की हो, मी हे आरामात या गोष्टी करू शकतो. तुमच्यामध्ये खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी फील झालेली आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे कळलं की नाही, ही गोष्ट मी निश्चितच अतिशय आरामात करू शकतो. त्यामुळे हा तुमचा आत्मविश्वास अजिबात ढळू देऊ नका. तुमची मानसिकता, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याच पद्धतीने असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहून इथून पुढे या सर्व गोष्टी अशाच पद्धतीने सुरू ठेवाव्यात. अजून काय शिकले तुम्ही या 7 दिवसांमध्ये? तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये कम्प्लिटली बदल झाला. जे तुम्ही अगोदर जंक फूड, फास्ट फूड सगळं खात होते ते एकदम तुमचं, मी तर म्हणेल कमी नाही तर बंदच केलं तुम्ही. त्याच्याऐवजी आपण नैसर्गिक पदार्थांचा जास्तीत जास्त प्रमाणात समावेश केला. त्यानंतर आपण एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण व्यायाम केले, जे आपल्या शरीराला कधीही व्यायाम माहिती नव्हते तर ते आपण व्यायाम केले. त्यामुळं आपल्या शरीराला तुम्हाला दुखत सुद्धा होतं, बऱ्याच जणांना त्रास सुद्धा होत होता, पण हा त्रास आपल्या चांगल्यासाठी आहे, आपल्या चांगल्या उत्तम शरीरासाठी आहे. आपल्या शरीराला आपण अतिशय सुस्त आणि आळशी बनवून ठेवलेले, तर त्याला जागवण्यासाठी हा जो व्यायाम होता तो व्यायाम तुम्ही कंटिन्युअसली करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे काय झाली की तुमची जी मानसिकता आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा खूप अधिक प्रमाणात आपल्यामध्ये वाढला. त्यामध्ये मग त्या प्राणायाम करून, त्यानंतर आपण जे अफर्मेशन्स दिले होते
त्यामधून तुमच्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे. ते जर तुम्ही सहज कंटिन्यू रोज जरी तुम्ही ते करत राहिलात तर ती पॉझिटिव्ह एनर्जी नेहमीसाठी तुमच्या सोबत राहील. यामध्ये जर आपण जर गॅप पाडला किंवा आपण या गोष्टी जर नाही केल्या तर ती एनर्जी सुद्धा आपल्या सोबत राहणार नाही. बरोबर. त्यामुळे काय करणं गरजेचं आहे, तर थोडा वेळ का होईना तुम्ही पॉझिटिव्हली जे अफर्मेशन्स दिलेले आहेत ते दिवसातून आपण 3-4 वेळेला नाही ऐकू शकत तर कमीत कमी 2 वेळेला तरी ऐकावेत. पॉझिटिव्ह माइंड आपलं एकदम माइंडसेट कम्प्लिटली पॉझिटिव्ह बनवावा. पूर्णतः सकारात्मक राहा की नाही मी ही गोष्ट करूच शकतो. आणि तुम्ही त्या आरामात, मी 101% सांगतो, तुम्ही एकदा मनाने ठरवलं कोणतीही गोष्ट की तुम्ही ही गोष्ट मला करायचीच आहे तर 100% ना 101% तुम्ही ती गोष्ट मिळवणारच मिळवणार. त्यामुळे तुम्ही एकदम सकारात्मक राहा आणि या सर्व गोष्टी आपण सुरू ठेवाव्यात कंटिन्यू. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, तुमचं जे नियम होते तुमचे जेवणाचे, खाण्याचे, पिण्याचे, झोपण्याचे, ते सगळे नियम कम्प्लिटली तुम्ही बदलून टाकले. जे लोक अगोदर 7-7, 8-8 वाजेपर्यंत झोपत होते ते लोक 5-5 वाजता, 5:30 वाजता उठायला लागले. जे लोक संध्याकाळी रात्रभर मोबाईल बघत बसायचे, 12-12, 1-1 ज्यांना झोपायला व्हायचा ते लोक 10-10, 10:30 वाजेच्या आतच झोपायला लागले. हिरवा भाजीपाला खायला लागले, सलाद खायला लागले, ताक प्यायला लागले. जे अतिशय अवघड गोष्ट राहते की साखर बंद करणे किंवा चहा बंद करणे, त्याही गोष्टी तुम्ही काही जणांनी तर पूर्णतः बंद केलंय, काही जणांनी थोडं थोडं कमी कमी करत घेतलंय. पण मला निश्चित तुमच्या सगळ्यावरती एक विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही कम्प्लिटली चहा तुमचा बंद म्हणजे बंद कराल. ठीक आहे. त्यानंतर लवकर तुमचं जे झोपणं आहे ते तसंच तुम्ही सुरू ठेवाल. यानंतर काय करायचंय तुम्हाला, आता तुमची जीवनशैली ही अशी सक्रिय राहिली पाहिजे. यासाठी काय करायचे तुम्हाला, फक्त एक 3 ते 4 नियम पाळायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी 5 ते 5:30 उठणे. त्यानंतर एक 30 ते 40 मिनिटं जोरामध्ये फिरणे. फिरून आल्यानंतर काही नाही तर कमीत कमी 10 ते 20 मिनिटं एक्सरसाइज करा. ज्या मी एक्सरसाइज तुम्हाला शिकवल्यात त्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करणं सुरू ठेवा. जेवणामध्ये तुम्हाला जे खायचंय ते खा, पण त्यासोबत तुम्ही सलादचा वापर जास्तीत जास्त करा. सलाद आणि कडधान्य या 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याने तुमचं फॅट लॉस सुद्धा होणार, वेट लॉस सुद्धा होणार आणि शरीराला जे काही आवश्यक घटक तुम्हाला लागतात ते सर्व गोष्टींची पूर्तता या सर्व डाएट प्लॅन मध्ये आपण दिलेली आहे. ते कम्प्लिटली तुमचं शरीर हे निरोगी, सुदृढ आणि सशक्त राहण्यास निश्चितच मदत होणार आहे. आणि पूर्णतः सर्व मोटिवेशनल राहा, आध्यात्मिक राहा. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक जर राहिलात तर खूप मोटिवेशनची तुम्हाला गरज पडत नाही, ऑटोमॅटिकच सर्वजण हे मोटिवेट होत असतात. त्यामुळे आणि मानसिकता जी असते आपली, ती मानसिकता आपली सकारात्मक विचारसरणीतूनच निर्माण होत असते. आणि मी तुम्हाला 100% सांगू शकतो की फॅट लॉस करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आपली मानसिकता, आपले सकारात्मक विचारसरणी ही अतिशय महत्वाची आहे. त्याशिवाय तुम्ही किती काही केलं तरी तुम्हाला जे यश मिळते ते एवढे यश मिळणं अशक्य गोष्ट आहे. जे आपल्या लोकांनी फक्त 7 दिवसांमध्ये जे अनुभवलं ते जर तुमची मानसिकता नसेल, सकारात्मक विचारसरणी नसेल, आध्यात्मिकता त्यामध्ये नसेल तर लोकांना महिने महिने लागतात. हे 7 दिवसांमध्ये जे काही तुम्ही अनुभवलंय तेवढं अनुभवायला लोकांना महिने महिने जातात, पण तरी त्यांना हा एक्सपिरियन्स मिळत नाही. आलं लक्षात. त्यामुळे कोणतं यश जर मिळवायचं असेल आपल्याला तर खूप लहान लहान बदल करावे लागतात फक्त. आणि खूप मोठे मोठे बदल करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही खूप छोटे छोटे बदल करू शकता, पण ते बदल फक्त कसे पाहिजे की आपल्याला सातत्याने ते विषय कंटिन्युअसली करणं, हा विषय खूप महत्वाचा असतो. बरोबर. त्यामुळे मी तुमच्यासाठी फक्त एकच मंत्र सांगू इच्छितो की मी माझ्या शरीराचे आणि आरोग्याचे पूर्णपणे भान राखतो आणि मी सातत्याने माझ्या आरोग्यासाठी छोट्या छोट्या काही गोष्टी चांगल्या करून माझं आरोग्य सुधारित राहील. बरोबर. म्हणजे याने काय होईल की तुम्ही छोट्या छोट्याच गोष्टी करायला लागणार, ज्या की तुम्हाला अधिक त्रासदायक होणार नाही. आणि त्या गोष्टी तुम्ही लॉंग टर्म मध्ये करत राहिलात तर त्या गोष्टींचा तुम्हाला निश्चितच खूप अधिक प्रमाणात त्याचा फायदा सुद्धा होईल तुम्हाला. पुढचे जर तुम्ही फक्त 21 दिवस जरी हा जर कंटिन्युअसली तुम्ही सुरू ठेवलं ना, तर तुम्हाला मी सांगतो की तुमच्यामध्ये एक अतिशय ट्रेमेंडियस असे बदल होतील की तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार की एवढे बदल पण माझ्यामध्ये घडू शकतात. मग आलं लक्षात. त्यामुळे कोणते आपल्याला जे फिटनेस जे ठेवायचे
त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये सातत्य पाळणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा दिवस हा जरी आपला 7वा दिवस असला, शेवटचा दिवस असला, तरी तुमच्यासाठी हा शेवट नाही, तर ही एक सुरुवात आहे. आणि मी आजपासूनच माझ्या आरोग्याचा आदर करील आणि त्यासाठी मी नेहमी करता यामध्ये सातत्य ठेवत राहील, अशी मनाशी तुम्ही एकदम घट्ट हे शब्द रोवून ठेवा, शब्द मनाशी बांधून ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी निश्चित प्रकारे चालू ठेवा. या 7 दिवसांमध्ये मला आहे ना हे खूपच छान वाटलं की यामधले जे एक 7-8 जण 10 जण जे काही आपले सदस्य होते, त्यांनी एवढ्या उत्तम प्रकारे सर्व गोष्टी केल्या की सकाळचे एक्सरसाइजेस, त्यानंतर दिवसभराचा डाएट प्लॅन हा अतिशय प्रॉपरली मी जसा दिलाय त्या पद्धतीने कम्प्लिटली त्यांनी फॉलो केलाय आणि त्यांना खूप छान रिझल्ट पण आले. काही जणांना थोडं काही गोष्टी करता आल्या नाहीत, पण तरी त्यांनी सगळ्यांनी आपण पुरेपूर प्रयत्न केलात. माझं एकच तुमच्याकडून अपेक्षा राहील की कंटिन्यू तुम्ही या सर्व गोष्टी सुरू ठेवाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक तुम्ही निरोगी होण्यासाठी निश्चितच या 7 दिवसांचा तुम्हाला खूप खूप अधिक प्रमाणात या गोष्टींचा फायदा होईल अशी मी आशा करतो. ठीक आहे, चालेल. आता मला आपल्या सर्वांशी बोलायचंय की आता तुम्हाला काय काय वाटलं या 7 दिवसांमध्ये, याबद्दल आता मला तुम्ही सांगा की हा 7 दिवसांचा जो प्रवास आहे हा तुमच्यासाठी कसा राहिला, याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाटलं नेमकं, तुम्हाला कसं काय फील झालं, जे असेल ते वाईट असेल वाईट, चांगलं असेल चांगलं, जेही काही तुम्हाला वाटलं असेल, माझ्याबद्दलही काही तुम्हाला सांगायचं असेल की मी इथे कमी पडलो, मी अजून या काही गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या तुमच्यासाठी ज्या मी काही घेऊ नाही शकलो, त्या सगळ्या गोष्टींसाठी मला तुम्ही सांगावं. आणि अजून काय तुम्हाला एक या 7 दिवसांमध्ये कोणता मोठा बदल तुम्हाला दिसला, काय अनुभव आला तुम्हाला, असं साधे साधे बदल तुम्हाला जे काही वाटत असतील तुमच्या मनाला, ते तुम्ही त्या पद्धतीने सांगू शकता. ठीक आहे, ज्यांनाही कुणाला बोलायचं असेल तर ते अनम्यूट करू शकतात आणि बोलू शकतात. तर मग मला नाव घ्यावं लागेल एकाचे. कोण बोलणार अगोदर? जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही सर्व गोष्टी तुम्ही बोलू शकता अगदी मोकळे मनाने. मिसाळ साहेब, तुमच्यापासून सुरुवात करूयात आपण. बोला साहेब. मला मी जे आहे तर 3 दिवस आपला डाएट प्लॅन आणि वर्कआउट वगैरे केलं. बर. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी प्रवासाला गेलो होतो, त्याच्यामुळे मला शक्य नाही झालं पूर्ण 7 दिवस, पण मी आता याच्यानंतर कंटिन्यू करेल सर. चालेल, ओके. त्याच्यामुळे मला थोडं फ्रेश वाटायला लागलं, मोकळं वाटायला लागलं आणि माझं पोट जे फुगेल राहायचं, गच्च राहायचं, आता ते थोडं मोकळं वाटायला लागलं. चला, ओके, चालेल. थँक्यू मिसाळ साहेब. जयश्री मॅडम, तुम्ही बोलू शकता? हो सर, बोला. काही नाही सर, छान वाटतंय मला, रिलॅक्स वाटतंय याने आणि थोडंसं हलकं पण वाटतंय. बर, ओके. डाएट प्लॅन जमला होता सर्व व्यवस्थित? खूप जास्त काय हार्ड वगैरे काही वाटलं होतं? काही स्कूलला जाण्याच्या गडबडीमुळे झालं होतं का तुमच्याकडून डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो करणं, की नव्हतं झालं? हो, केलं होतं. नाही, केलं होतं. चालेल, ओके. काही अडचण काही वाटली काही तुम्हाला? नाही सर, काय नाही ना? नाही. ओके मॅडम, थँक्यू. त्यानंतर ठीक आहे, अनिल भाऊ बोला. हा सर, बोला. काही बोलायचंय तुम्हाला, काही सांगायचंय? नाही, सांगायचं तर एवढंच आहे सर की पूर्ण 7 दिवस कंटिन्यू डाएट प्लॅन बी केला, मॉर्निंग वॉक बी केला आणि सर्वच म्हणजे एकदम मोकळं वाटतं. ओके. एक तर फक्त सध्या की कंबर मध्ये थोडस आता जाणवू राहिलं थोडं. बर, हा, एक्सरसाइज थोडी जास्त झाली असेल त्यामुळे. हा, एक्सरसाइज मध्ये थोडस अंग जखडल्यावानी झालं, बाकी तर फ्रेश आहे. ठीक. आणि एक सांगायचं म्हटलं म्हणजे हा, बोला. आज सांगायचं म्हणजे सर, वेट आज मोजला आता बर, तर 3 किलो 300 ग्रॅम कमी झालं सर एक 7 दिवसामध्ये. खूपच जास्त कमी झालंय तुमचं 7 दिवसात. 3 किलो 300 ग्राम
खूप चांगलं. हो, काल 200 ग्रॅम झालं. तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही 7 दिवसात 3 किलो 300 ग्राम वजन कमी करणारे. मला तरी वाटते कदाचित तुम्ही एकटेच असाल ग्रुपमध्ये. नाही सर, अनिल म्हणून जास्त मनावर घेतलेलं आहे. अच्छा, ओके, चालेल. खूप छान अनिल भाऊ, खूप छान. नंदू भाऊ बोला. सर आता ते अगोदरचे तर बाकी 4 दिवस काही शक्य नव्हतं सर, पण हे 3 दिवसात एकदम बेटर फील होतंय सर आता. आणि दिवसभर एक गोष्ट अनुभव आला की जे लोड यायचा काम करता वेळेस, म्हणजे थकवा जाणार, तो तसं काही आता विषय वाटला नाही, फ्रेश वाटलं सर 3 दिवस. ओके, ठीक, छान, थँक्यू. त्यानंतर मला वाटतं गुप्ताजी आपल्यासोबत. गुप्ताजी, तुम्हाला काही बोलायचंय? तुम्ही काही केलंय का काही फॉलो, की काहीच नव्हतं केलं फॉलो? गुप्ताजी, तुम्हाला अनम्यूट करतात असेल तर अनम्यूट करा. हॅलो, हा बोला ना गुप्ताजी, बोला. हा दादा, मी तर काही पूर्ण प्लॅन केला नाही दादा, 2-3 दिवसापासून केलं होतं. बर. तर मला तुमचे पूर्ण टोटल रिझल्ट आलेले पहिल्यापासून. बर. हा, माझ्या त्या ट्रीटमेंट सगळ्या जालना, औरंगाबाद, चिखली, बुलढाणा सगळ्यांच्या झाल्या, पण बाकीच्यांचा काही रिझल्ट नाही आला. आणि तुमचा मला 100% रिझल्ट पूर्ण अनुभवला सर. नाही, तर बाकीच्या विषयाचा एक्सरसाइज या 7 दिवसाच्या वेट लॉस प्रोग्राम मधल्या बद्दल बोलतोय आपण. याच्यामध्ये काही तुम्हाला काही फरक जाणवला का? केलं का तुम्ही यातल्या गोष्टी की नाही केल्या? हा, मी एक्सरसाइज वगैरे नाही केली जाता त्याच्यामध्ये. फक्त डाएट प्लॅन फॉलो केला. थोडंफार होतं. हा, तर ते मी मीटिंग काही पूर्ण कंटिन्यू अटेंड नाही केली ना. हो, बरोबर. हा, त्याच्यामुळे पाठवत होतो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती, ते डाएट प्लॅन तुम्ही केले का? हा, केलं ना, त्यातलं थोडंफार केलं मी. बर, चालेल, ठीक. त्यात काही फायदा जाणवला काही तुम्हाला? मेहनत घेतली प्रत्येकासाठी. चालेल, ठीक आहे, थँक्यू. ओके, तर मग आता मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय की या 7 दिवसाबद्दल तुम्ही एवढ्यातच समाधानी आहात का अजून 7 दिवसांचा प्रोग्राम तुमच्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला? परत 7 दिवस घ्या सर. चालेल, ठीक आहे, हरकत नाही काही. याच्यासाठी फक्त आपण एकच काम करणार आहे, कारण की ग्रुपमध्ये काय की बरेच लोक आहेत त्यामध्ये, पण यासाठी आपण एक वेगळा ग्रुप तयार करणार आहे. त्यामध्ये फक्त आपण इंटरेस्टेड लोकच फक्त घेणार आहोत. ठीक आहे, जे अतिशय इंटरेस्टेड असतील, सर्व गोष्टी प्रकर्षाने व्यवस्थित करणारे असतील, त्यांच्यासाठीच फक्त आपण घेणार आहोत. या प्रोग्राममध्ये अजून काय आपल्याला वाढवता येईल त्या सर्व गोष्टी मी वाढवण्याचा प्रयत्न करेल. एक्सरसाइज सेशन जे आहेत ते रेग्युलर रोज एक्सरसाइज सेशन होत जातील. तेही आपण फक्त त्या लिंक्स फक्त त्या ग्रुपवरच राहतील. बाकीच्या इतर कोणत्याही ग्रुपवरती त्या लिंक पाठवल्या जाणार नाहीत आपल्या. त्यानंतर सर्व ज्या गोष्टी आहेत, डाएट प्लॅन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला त्या स्पेशल ग्रुपमध्ये मिळतील. आणि असंच आपण प्रवास जो येतो 7 दिवस अजून आपण सुरू ठेवूयात. आणि निश्चितच त्याचा तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा मला कसा करून देता येईल त्याचा पुरेपूर मी प्रयत्न करेन. एवढे तुम्हाला दादा, तुम्ही ते सकाळ मॉर्निंगचा जो प्लॅन सांगितला होता ना, 2 गिलास पाणी आणि निंबू आणि गुड, हो, हा कंटिन्यू करायचा काय? कंटिन्यू करत राहायचं. कंटिन्यू करत राहायचं ना. हा, त्याच्यामुळे चांगला थोडंफार माझ्या पोटाला बी आणि जी समस्या होती ना बरीचशी दूर झालेली. बरोबर, पूर्ण क्लिअर होऊन जाते तुमचे पोटाचे त्रास. हा, कंटिन्यू रेग्युलर करणं आहे. रेग्युलर साठी सुरू ठेवा. जेव्हा तुम्ही एकदम खूप बारीक व्हाल आणि जेव्हा तुमचे पोटाचे आजार सर्व कम्प्लिटली पूर्ण निघून जातील, त्यानंतर जेव्हा वाटलं की नाही आता मला वजन वाढवणं गरजेचं आहे, त्याच वेळेस फक्त डाएट प्लॅन थोडा कमी करत घेणे. ठीक आहे. चालेल. ओके, चला ठीक आहे. मग आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करू. अजून काही कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आज काही नवीन विषयाचा टॉपिक मी सांगू इच्छित नाहीये, किंवा काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर सांगा, मग मी बोलतो त्या पद्धतीने. हॅलो, हा बोला ना अनिल भाऊ. सर, पोटावरची चरबी एवढी कमी नाही होऊ राहिली हो. बर, काय तुम्ही साईज चेक केल्या का? तुम्ही आज सकाळी करणार होतात, केल्यात का? केल्या सर, पण काहीच नाही, जेवढंच तेवढंच दाखवू राहिलं. बस ठीक आहे ना. मग वजन कमी जे झालं तुमचं, ते कुठलं वजन कमी झालंय? आतली चरबी झाली का तुमची? ठीक आहे, होईल. पोटातली पण चरबी कमी होईल. 7 दिवसांमध्ये ऍक्च्युली चरबी कमी होतच नाही. 7 दिवसांमध्ये पहिल्यासारखं फक्त वेट लॉसच व्हायला लागतं. चरबी जी असते ती चरबी कमी व्हायला अजून हे पुढचे 7 दिवस जे राहतील
त्यामध्ये भरपूर प्रमाणात तुमची चरबी कमी व्हायला लागेल. त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे एक्सरसाइज तुम्ही वाढवा, एक्सरसाइज कंटिन्यू करा. पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला निश्चित सांगतो मी, तुमच्या चरबीमध्ये तुम्हाला सायझेसमध्ये फरक पडेल म्हणजे पडेल. ओके ओके सर. अजून काही विचारायचंय? नंदू भाऊ, मिसाळ साहेब, जयश्री मॅडम? नाही, काही अडचण नाही सर, आता काय अडचण नाही. चालेल, ओके, ठीक आहे. मग आजची मीटिंग आपण इथेच क्लोज करू. उद्या सकाळी आपण ठीक 6:30लाच सुरू करणार आहोत. उद्या एक्सरसाइजला आपण सर्वजण हजर राहा. आपण सर्वजण हजर राहणारे आहातच, त्यामुळे उद्या सकाळी आपण शार्प 6:30ला आपली एक्सरसाइज सुरू करूया. ओके, चल बाय, गुड नाईट. ठीक आहे, धन्यवाद सर, धन्यवाद. गुड नाईट सर, गुड नाईट.